प्रायोजक रामबंधू, सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। राजेंद्र जैन भुजबळांच्या पाया कोल्हापुरात शक्तीपीठ हायवे विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोर्चासाठी मोठ्या संख्येनं एकत्र झाले शेतकरी। सोलापूर जिल्ह्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून मतभेद तीव्र, व्यापाऱ्यांचं समर्थन तर शेतकऱ्यांनी केला विरोध। सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ हायवेसाठी होणाऱ्या ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची बाचाबाची। नांदेडच्या किनवटमध्ये गोंड जेवली ओढ्याला पूर आल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प। नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग, नरेंद्र दराडेंचे बंधू किशोर दराडे गणेश गीतेंच्या भेटीला पाठिंबा मिळवण्याचे दराडेंचे प्रयत्न। मला राज्यसभेवर पाठवण्याची सुनेत्रा पवारांची इच्छा होती, मात्र मला पक्षप्रवेशाची अट मान्य नव्हती, नवनीत राणांचा दावा। मंत्री विखे पाटलांच्या शासकीय निवासस्थानी मराठा आंदोलकांचा ठिय्या, आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून चालढकल होत असल्याचा आरोप। आणि छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न दिल्यानं कार्यकर्ते नाराज, येवल्यातील साहेबांनी निर्णय घ्यावा या आशाचे येवल्यात बॅनर्स। आता सुरुवात करूया। शक्तीपीठ हायवेवरून शेतकऱ्यांचा विरोध आता वाढू लागलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात विरोधाचे सूर जास्त तीव्रतेने पाहायला मिळत आहेत। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं शेतकरी एकत्र जमलेले आहेत। तर सांगलीमध्ये शक्तीपीठच्या ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। यावेळी शेतकरी आणि मोजणी अधिकाऱ्यांची बाचाबाची झाली असल्याचं देखील कळतंय। तिकडे सोलापुरात शक्तीपीठ हायवेच्या मुद्द्यावरून 2 गट पडलेले आहेत। शेतकऱ्यांनी शक्तीपीठ हायवेला विरोध केलेला आहे, तर व्यापारी या हायवेच्या समर्थनात उतरलेले आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात मोर्चा निघणार आहे। आमदार सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येतोय। या मोर्चापूर्वी राजकीय आरोप प्रत्यारोप रंगताना पाहायला मिळत आहे। शक्तीपीठच्या समर्थनार्थ असलेले आमदार राजेश क्षीरसागर यांनी हा मोर्चा केवळ राजकीय हेतूने काढला जात असून शेतकऱ्यांचे उलट शक्तीपीठला समर्थन असल्याचं म्हटलंय। तर सतेज पाटील यांनी ताकदीने मोर्चा काढून शक्तीपीठ रद्द करायला सरकारला भाग पाडू असा इशारा दिलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, शक्तीपीठ विरोधात आता धडक मोर्चा काढण्यात येतोय, काय अपडेट? प्राजक्ता, काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चासाठी शेतकरी आणि नेते सुद्धा आता उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आहे ते ग्रामीण भागातले शेतकरी ज्यांच्या शेतातून हा मार्ग जाणार आहे ते सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत आणि आता इंडिया आघाडीचे नेते, उभाटा गटाचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळते। माजी आमदार सत्यजित आबा आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घ्या। खरं तर पूर्ण ताकदीनिशी आता या आंदोलनामध्ये तुम्ही उतरताय, काय सरकारला इशारा असेल? मुळामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा मागितला कुठल्या शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांची मागणी आहे का? त्या रस्त्याची गरज आहे का? हा माझा पहिला प्रश्न आहे। जर गरज नसताना हा जर मार्ग तुम्ही लादत असाल तर त्यामध्ये जर शेतकऱ्यांची विरोध करत असतील तर त्या ठिकाणी तो तुम्ही रद्द केलाच पाहिजे। मुळामध्ये शेती आता परवडत नाही, शेती करत असताना आपल्याला खर्च वाढलेला आहे, हमीभाव मिळत नाही, आधीच शेतकरी आमच्या अडचणीत आहे, त्याच्यामध्ये त्याची जमिनी काढून घ्यायची आणि त्याला भूमिहीन करायचं, अशा प्रकारचा हा डाव सरकारचा आहे का? मुळामध्ये हा मार्ग या ठिकाणी सरकारनं जबरदस्तीने केला तर पूर्णपणे या विभागातला शेती व्यवसाय, आपला शेती उद्योग हा 100% कोलमडणार आहे। त्या महामार्गाची काही गरज नाही आणि शेतकऱ्याला देशदोडी लावून तर असा काही विकास करायचा प्रयत्न असेल तर अशा प्रकारच्या विकासाला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे। आज या ठिकाणी आमच्यावर सगळ्या पक्षाची लोक आहेत। माझी या ठिकाणी याद्वारे विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी केवळ
पाठिंब्याची कोरडी पत्र काढण्यापेक्षा त्यांना माझी मुद्दाम विनंती आहे की तुम्ही सरकारमध्ये काम करताय, हा प्रश्न कॅबिनेटमध्ये विधानसभेमध्ये तुम्ही चर्चा करा आणि तुमचं खरोखर तुमच्या पक्षामध्ये वजन असेल तर या शेतकऱ्यांच्या हितासाठी हा महामार्ग रद्द करावा अशी मुद्दा माझी त्या विरोधी त्या गटाच्या सत्तर पक्षाच्या आमदारांना माझी तिथे मुद्दा सूचना आहे. तुम्ही शक्तीपीठला विरोध करणाऱ्या आमदारांच्या बाबत भूमिका मांडता, पण दुसऱ्या बाजूला काही आमदार समर्थन सुद्धा या शक्तीपीठला देताना पाहायला मिळतात कोल्हापूर जिल्ह्यात. नाही, काही आमदार जे समर्थन देणारे आमदार आहेत ते मला वाटतं ईस्ट इंडिया कंपनी होती त्यातले काही व्यापारी जे राहिलेत आपल्या भारतामध्ये त्यातले ते एक आमदार असू शकतात का ते व्यापारी होते. व्यापारी असणारे लोकप्रतिनिधी असणे वेगळं आहे. गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा ह्यासाठी आज हजारो शेतकऱ्यांनी सर्व पक्षी इथं आम्ही मोर्चा काढलेला आहे. कशाला पाहिजे शेतकरी मार्ग आम्हाला हा शक्तीपीठ मार्ग आम्हाला नको असलेला आमच्यावर हा लादू नका, कारण ह्यात शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, शेती उद्ध्वस्त होणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे ना. फक्त मला हजारो कोटी कमिशन मिळते, टक्केवारी मिळते म्हणून जर तुम्ही शक्तीपीठ आमच्यावर लादणार असाल तर शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये आपलं जे गोफन आहे ते गोफन तयार ठेवा, आपली चापकं तयार ठेवा. मग यांच्या गोळ्या भारी पडतायत का आपली दगडं भारी पडतायत ह्याची तयारी आता आपण भविष्यात करणं गरजेचं आहे. विरोध डावलून जर महामार्ग करायचा प्रयत्न झाला, मोजणी करायचा प्रयत्न झाला तर मग तुमची काय भूमिका राहणार? नाही, शेतकरी आणि या ठिकाणचे विरोधी पक्ष नेते ही सर्व त्या ठिकाणी रोडवर जाऊन मोजणी करणाऱ्याला आम्ही विरोध करणार आहे. पण हा मुळात मार्ग जो चालू आहे तो अदानी आणि अंबानीसाठी चालू आहे आणि त्यांनी कोळशाच्या खाणी नागपूरला काढल्यात आणि त्यांना कोळसा गोव्याला न्यायचा आहे आणि गोव्यामार्गे फॉरेनला न्यायचा आहे. यात शेतकऱ्यांचा कुठलाही फायदा नाही. राज्य शासनाच्या कमिशनसाठी केलेला शेतकऱ्यांचा फायदा नाही म्हणताय, काय भूमिका आता पुढच्या काळामध्ये असणार आहे? निश्चित नको असलेला शक्तीपीठ मार्ग हा सरकारच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या वरती लादण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हे अत्यंत नुकसान या माध्यमातून या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं होणार आहे. होणारे या सगळ्या शक्तीपीठसाठीचं जे आंदोलन आता गेली 2-2.5 वर्ष सुरू आहे त्याचं तीव्र स्वरूप या ठिकाणी घेतलेलं आहे आणि येत्या काळात सुद्धा या आंदोलन जर काय सरकार अगदी जबरदस्तीने सरकार आमच्या शेतकऱ्यांच्यावरती हा शक्तीपीठ लादणार असेल तर त्याला तितक्याच तीव्र पद्धतीनं विरोध करू, हा शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडू. नक्कीच जबरदस्ती करू नका, आम्ही महामार्ग हा हाणून पाडू अशा पद्धतीचा इशारा हे इथले शेतकरी देताना पाहायला मिळतात. काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आमदार सतेज पाटील, शाहू महाराज, राजू शेट्टी हे नेते सुद्धा या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि त्यानंतर राज्यव्यापी बैठक एक कोल्हापूरमध्ये पार पडणार आहे आणि या बैठकीत पुढच्या आंदोलनाची दिशा आहे ते ठरवली जाणार आहे. त्यामुळे नेमकं आता या मोर्चानंतर काय भूमिका शेतकरी घेतात ते सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्राजक्ता, ठीक आहे ज्ञानेश्वर, तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तिकडे सोलापूर जिल्ह्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून मतभेद तीव्र झालेले आहेत. शेतकरी आणि व्यापारी वर्गात समर्थन आणि विरोधाचे सूर उमटताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या बाजूने आणि विरोधात असलेल्या शेतकरी तसंच व्यापारी प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदनं सादर करून आपापली भूमिका मांडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग प्रस्तावित आहे. या भागातील काही शेतकऱ्यांनी महामार्गासाठी होणाऱ्या जमीन संपादनाला तीव्र विरोध दर्शवत शेती आणि उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांची चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी हा महामार्ग विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल असा विश्वास व्यक्त करत प्रकल्पाला स्पष्ट पाठिंबा दिलाय. पूर्वी वैराग शहरातूनच सुरत चेन्नई महामार्ग गेलेला आहे अवघ्या 500 मीटर अंतरावरून आणि त्याचंही ट्रम्पेट वैरागमध्ये झालेला आहे. आता हा शक्तीपीठ महामार्ग देखील वैराग शहरातून जातो आहे आणि त्याचंही ट्रम्पेट वैराग शहरामध्ये होत आहे. वैराग शहराला फक्त 1 किलोमीटरचा एरिया आहे आणि त्याच्यातले तिन्ही बाजू वैराग शहराच्या ह्या लोकवस्तीने भरलेल्या आहेत. आता फक्त सोलापूर रोडची 1 किलोमीटरची बाजू शिल्लक राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये येलो झोनच्या जमिनी आहेत, बाजारपेठ आहे, वैरागचा विस्तारित भाग आहे आणि त्या विस्तारित भागातून बाजारपेठाला छेद करून हा शक्तीपीठ महामार्ग जातो आहे. त्याच्यामुळे लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत, लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त होणार आहेत, सुपीक जमिनी जाणार आहेत. त्यामुळं वैराग नगर पंचायत व वैराग ग्रामस्थांची एकच मागणी आहे की हा जो वैरागमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग आहे तो वैराग नगर पंचायतच्या बाहेरून घालवावा अथवा तो रद्द करावा आणि ट्रम्पेट तर वैरागमध्ये होऊच नये. पण शेतकऱ्यांची संख्या अजूनपर्यंत फिक्स झालेली नाही, परंतु अंदाजे 12 गावामधून एक जवळपास 600 ते 700 शेतकरी यामधून बाधित होत आहेत. 35 शेतकरी 12 हे फक्त एका गावातील शेतकऱ्यांचं निवेदन आहे. वेळापूर मधून किती 52 निवेदन आहे? आमच्या गावातून जवळजवळ 80% म्हणजे या गावातील वेगळ्या सायाचं निवेदन, प्रत्येक गावाचं वेगवेगळं निवेदन देतोय.
सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। खानापूर तालुक्यातील विटाजवळील नागेवाडी, माऊली, भाग्यनगर इथल्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोन मोजणीला विरोध दर्शवलाय। यामधून शेतकरी आणि मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली। त्यानंतर प्रांताधिकारी विक्रमसिंह बादल आणि तहसीलदार योगेश टोणपे हे शेतकऱ्यांशी चर्चा करतायत।